नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण बऱ्याच ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचा स्त्री रूपातील फोटो बघत असतो. आता हा फोटो बघून बऱ्याच स्वामी भक्तांना नक्कीच मनात हा प्रश्न आल्याशिवाय राहत नाही की स्वामी महाराज असे स्त्री रूपात किंवा देवीच्या रूपात का दिसतात. तर याच्या मागे सुद्धा एक कथा आहे, एक कारण आहे याच्या मागे सुद्धा. तर फार वर्षांपूर्वी स्वामी महाराजांचा एक भक्त होता. तो भक्त स्वामी महाराजांच्या रोज मंदिरात जात असे, स्वामी महाराजांचं भरपूर नामस्मरण करत असे. त्याचा स्वामी महाराजांवर फार विश्वास होता आणि तो दररोज स्वामी महाराजांचं दर्शन घेतल्या वाचून राहत नव्हता. तर अशाच प्रकारे त्याची रोजची दिनचर्या ही चालूच होती. तर याच स्वामी भक्ताचा एक मित्रही होता. हा मित्र आणि हा स्वामी भक्त दोघे फार जिवलग मित्र होते. परंतु हा जो काही मित्र होता ना, याचा स्वामी महाराजांवर एवढा काही विश्वास नव्हता. तर एके दिवशी या स्वामी भक्ताच्या मित्राने स्वामी भक्ताला सांगितलं की आपण महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला जाऊया. तर त्यावेळेस हा जो काही स्वामी भक्त आहे हा त्याला म्हटला की आपण महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला नक्की जाऊ, पण त्याआधी ना तू माझ्यासोबत स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला चल. आपण आधी महाराजांच्या दर्शनाला जाऊ आणि मग महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला आपण जाऊया. मग त्यावर हा जो काही मित्र आहे हा बोलला की नाही, आपण आहे ना आधी महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला जाऊ, कारण की महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला जाण्यासाठी आपल्याला बराच दूरचा प्रवास करायचा आहे आणि मग कदाचित तो प्रवास करता करता आपल्याला संध्याकाळी उशीर पण होऊ शकतो आणि म्हणूनच आधी आपण महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला जाऊ आणि स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला काही नाही, आपण केव्हाही जाऊ शकतो, कारण की ते इथेच आहे, असं या मित्राने या भक्ताला सांगितलं. परंतु या भक्ताने त्या मित्राला समजावलं की नाही, तू आधी ना स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात चल. हे बघ, मी जसं महाराजांवर विश्वास ठेवतो ना तसंच तू पण महाराजांवर विश्वास ठेव आणि बघ काय सांगू की तुला महाराजच महालक्ष्मी मातेच्या रूपात दर्शन देतील, असं त्या मित्राला याने सांगितलं, या भक्ताने. आणि मग याला थोडं आश्चर्य वाटलं की महाराज कसं काय मला महालक्ष्मी मातेच्या रूपात दर्शन देतील. तेव्हा हा मित्र म्हटला, अरे आपल्या स्वामी समर्थ महाराजांमध्येच सगळे देव वसलेले आहे, त्यामुळे तू फक्त एकदा माझ्यासोबत चल आणि महाराजांचं दर्शन अगदी मनापासून घे, महाराजांवर विश्वास ठेव. आणि मग अशा वेळेस हे दोघेही मित्र महाराजांच्या मंदिरात गेले आणि जेव्हा महाराजांच्या मंदिरात गेले तेव्हा या दोघांनीही गाभाऱ्यात प्रवेश केला. गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर आपल्या स्वामी समर्थ महाराजांना तर माहितीच होतं की या दोघांच्याही मनात काय चाललेलं आहे आणि म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांनी या दोघांनाही त्यांचं जे काही मूळ रूप आहे स्वामी समर्थ महाराजांचं, त्या रूपात या दोघांनाही दर्शन दिलं. या दोघांना दर्शन दिल्यानंतर स्वामी समर्थ महाराज त्या भक्ताच्या मित्राला म्हटले की का रे, तुझा आमच्यावर विश्वास नाहीये का. आणि असे म्हणून या वेळी स्वामी समर्थ महाराजांनी त्या भक्ताच्या मित्राला अक्षरशः महालक्ष्मी मातेच्या रूपात दर्शन दिले. जेव्हा या भक्ताने ते बघितले, या भक्ताच्या मित्राने ते बघितले, तेव्हा त्याला खरंच खूप आश्चर्य वाटले की स्वामी समर्थ महाराजांमध्येच सगळे देव वसलेले आहे. हे जे काही त्याच्या मित्राने म्हणजे त्या भक्ताने त्याला सांगितलेलं होतं ते अगदी खरं आहे, कारण की स्वामी समर्थ महाराजांनी साक्षात महालक्ष्मी मातेच्या रूपात त्या भक्ताच्या मित्राला दर्शन दिलेले होते आणि त्याला दाखवून दिलेले होते महाराजांनी की आमच्यातच सगळे देव वसलेले आहेत, आम्हीच माता आहोत आणि आम्हीच स्वामी समर्थ महाराज आहोत, हे महाराजांनी त्या भक्ताच्या मित्राला सांगून दिलेले होते. तर स्वामी भक्तांनो, अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्ताच्या विश्वासाला तडा न जाऊ देता त्या भक्ताच्या मित्राला खरंच महालक्ष्मी मातेच्या रूपात स्वामींनी दर्शन दिलेलं आहे. स्वामींनी त्या भक्ताला पूर्णपणे त्यांची प्रचिती जाणून दिलेली आहे, दाखवून दिलेली आहे आणि म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांमध्येच सगळ्या प्रकारचे देव बसलेले आहे. आपल्या स्वामी समर्थ महाराजांनाच आपण आई भगवतीचं रूप सुद्धा मानतो आणि म्हणूनच बऱ्याच फोटोंमध्ये स्वामी समर्थ महाराजांचा स्त्री वेशात फोटो असतो किंवा मग आई भगवतीच्या रूपात महाराजांचा फोटो असतो. तर त्या मागची कथा ही आहे. तर म्हणूनच आपल्या स्वामी समर्थ महाराजांवर भरपूर दृढ विश्वास ठेवा. महाराज नक्कीच तुम्ही केलेल्या सेवेमुळे तुमच्यावरती जे काही मोठं संकट असेल त्यापासून तुमचा नक्कीच बचाव करतातच. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा.
त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे यापुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.